नमस्कार. आज आपण बनवतो मेथीचे पराठे. त्यासाठी एक मेथीची जुडी निवडून धुवून चिरून घेतली आहे बारीक. त्यासाठी लागणारे आपल्याला 2 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी कसुरी मेथी, अर्धी वाटी कोथिंबीर, 2 चमचे बेसन पीठ, 1 चमचा तीळ, मीठ चवीनुसार, 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ, ओवा, आलं लसूण हिरव्या मिरचीचं वाटण घेतले, धने पावडर, लाल मिरची पावडर, हळद, हिंग घेतला आहे थोडासा, पिठी साखर घेतली आहे, दही घेतलं आहे आणि तेल. आता एका मोठ्या भांड्यामध्ये मेथी घेतली आहे, त्याच्यात आपण टाकून घेऊया कोथिंबीर, कसुरी मेथी याच्यामध्ये जरूर घाला, चव खूप छान येते. हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर, ओवा, तीळ घालायचे आहेत, हिंग घालायचा आहे, पिठी साखर घालायची, आणि याला मेथीच्या पानांबरोबर मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला वाटून घेतलेलं आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट, बेसन पीठ, तांदळाचं पीठ, दही घालायचं आहे आणि गव्हाचं पीठ घालायचं आहे. आता याला मिक्स करून घेऊ. आता याच्यामध्ये आपण मीठ घालूया चवीनुसार. छान मिक्स करायचे. याच्यात आत्ताच पाणी घालायचं नाही. आपला मसाला आणि मेथीला सुटलेल्या पाण्यात अगोदर मळून घ्यायचं आणि नंतर मग जशी गरज पडेल तसं थोडं थोडं पाणी वाढवायचं. थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घेऊ. याच्यात थोडंसं तेल घालू. छान घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघू शकता, इथे मळून झाला आपला गोळा. आता याला थोडंसं तेल लावून झाकून ठेवूया. पीठ खूप सैल होऊ द्यायचं नाही. छान तेल लावून झालंय. आता याला झाकून ठेवूया. 5-7 मिनिटांनी बघू शकता आपलं पीठ भिजलंय. आता या तयार पिठाचे आपण गोळे बनवून घेऊया. आपल्याला ज्या आकाराचे पराठे पाहिजे तसे गोळे बनवून घ्या. आपण चपातीला घेतो त्यापेक्षा छोटे छोटे थोडेसे गोळे बनवून घेतलेत मी. पिठाला कलर खूप छान आला आपल्या. अशाच प्रकारे सगळे गोळे बनवून घेऊया. तेवढ्या प्रमाणाच्या पिठामध्ये माझे 16 गोळे बनवून झालेत. आता आपण हे लाटून घेऊया. लाटण्यासाठी तुम्ही गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ काही वापरू शकता. तांदळाच्या पिठाने पटपट पसरतात आपले पराठे. चिकटत नाहीत अजिबात पोळपाटाला. मी गव्हाचंच पीठ वापरले. अशा पद्धतीने लाटून झाला आहे आपला पराठा. असा या प्रमाणात ठेवला आहे मी, पातळ जाड. तुम्हाला जसा हवा तसा करू शकता. एक तेल लावून पण लाटून बघितला.
पण तो चिकटत होता पोळपाटाला, म्हणून पिठावरच लाटून घेतले. आपला पराठा लाटताना गोल झाला नाही तरी चालेल. त्याला नंतर आपण अशी एखादी प्लेट किंवा डब्याचं झाकण घेऊन कट करून घ्यायचं त्याच्या कडा, म्हणजे आपल्याला एकदम गोल पराठा मिळेल. बघू शकता तुम्ही, आपला पराठा एकदम गोल झाला आहे. असेच सगळे पराठे एकसारखे कट करून घ्यायचे. इकडे तवा गरम करायला ठेवला आहे. आता आपण आपला पराठा भाजून घेऊया. आता याला पलटून घेऊया. दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, किंवा तुम्हाला जसा पाहिजे तसा भाजा, कमी जास्त. तुम्ही याला तेल किंवा तूप काही लावू शकता. तयार झाला आहे आपला पराठा. अशाच प्रकारे आपण आपले पराठे भाजून घेऊया. बघू शकता आपला दुसरा पण पराठा भाजून झाला आहे. आपण आपले पराठे सगळे असेच भाजून घेतले. तुम्हाला जर पराठा मऊ हवा असेल तर गरम असताना एकावर एक ठेवा, किंवा थोडासा कडक आवडत असेल तर थोडेसे पसरून ठेवा. हे पराठे आपण दह्यासोबत, सॉससोबत खाऊ शकतो. लोणच्यासोबतही खाऊ शकता तुम्ही. खूप छान लागतात आणि 2-3 दिवस टिकतात. प्रवासातही नेऊ शकता. एकदा नक्की करून बघा. धन्यवाद.